मॉर्निंग मुलांनो. तर आज शनिवार, आपण या शनिवारला एक विशेष उपक्रम आणि कृती करणार आहोत. तर एक आगळा वेगळा आणि ज्वलंत विषयावर हा या ठिकाणी चर्चा होणार आहे किंवा उपक्रम होणार आहे. आणि हा असा विषय आहे की तुमच्यासोबत, तुमच्या आई वडिलांसोबत किंवा इतर समाजामध्ये अनेक अशा या घटना घडत असतात. तर या विषयाकडे आपण वळूया. तत्पूर्वी मी तुम्हाला छोटेसे काही प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचे उत्तर द्या. आपल्याला जर माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल, यासाठी आपल्याकडे कोणकोणते माध्यम आहेत? मोबाईल, टीव्ही, करेक्ट, वर्तमानपत्र, रेडिओ, बरोबर. आणखी काही सांगू शकाल? व्हॉट्सअप, कॉम्प्युटर. ओके, बरेचसे तुम्ही उदाहरण दिलेले आहे, जसे रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे, मोबाईल आहे ना, इंटरनेटच्या सहाय्याने, व्हॉट्सअप. तर याच्यामध्ये काही गट पडतात, ते दोन प्रकारचे. जसं एक पारंपरिक माध्यम असते आणि एक समाज माध्यम असते, म्हणजे सोशल मीडिया. तर याच्यामध्ये कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी की पारंपरिक माध्यम कोणते आहेत आणि समाज माध्यम कोणकोणते आहेत? बरोबर, पत्र आहे, करेक्ट, वर्तमानपत्र, बरोबर, ते बी. मासिक आहे, टीव्ही आहे, रेडिओ सुद्धा आहे. आणि समाज माध्यम म्हटलं तर करेक्ट, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, बरोबर आहे, पिंटरेस्ट आहे. असे हे समाज माध्यम आहे, सोशल मीडिया आपण त्याला म्हणतो. आता या सोशल मीडिया बद्दल आपला एक छोटासा एक किस्सा, म्हणजे एक परिस्थिती सांगतो किंवा आपल्याला एक जी घडलेली घटना आहे ती सांगतो तुम्हाला. एक शुभम नावाचा मुलगा होता. तो इयत्ता 8वी मध्ये अतिशय हुशार मुलगा होता आणि कर्तव्य दक्ष होता. तो इंटरनेटवर नेहमी अभ्यास करायचा. त्याच्याकडे फेसबुकचे, टेलिग्रामचे चॅनलवर त्याचे अकाउंट सुद्धा होते. आणि त्या सहाय्याने तो स्वतः अभ्यास करायचा आणि काही व्हिडिओज किंवा काही पीपीटी किंवा काही पीडीएफ तो व्हॉट्सअप ग्रुपला, आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपला तो शेअर करायचा आणि जो काही शिक्षण घेतलाय तो आपल्या मित्रांना सांगायचा. एके दिवशी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला, शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज आला की उद्या शाळेमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तर उद्या शाळा बंद राहील, कोणीही शाळेमध्ये येऊ नये. शुभम हा आश्चर्यचकित झाला, धक्का बसला, त्याला भीती निर्माण झाली. अरे, असंही होऊ शकते का किंवा असं होणार का? मग त्यांनी मुख्याध्यापकाला विचारले की सर, अशा अशा प्रकारचा मेसेज आहे. त्यांच्याकडून शहानिशा घेतली. मुख्याध्यापकांनी सांगितले की अशा प्रकारचा कोणताही प्रकार होणार नाही आहे, व्यवस्थित आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, लोकांना तो भेटला शुभम, आणि कळालं की हे फेक न्यूज आहे. अशा प्रकारचा कोणताही संदेश हा खरा नाही आहे, हा पूर्णपणे खोटा आहे. मग त्यानं काय केलं, आपल्या शाळेच्या ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला खरी माहिती सांगितली की असा प्रकार खोटा आहे, ही खोटी माहिती आहे, खोटा संदेश आहे. तर उद्या शाळा सुरू राहणार आहे, तुम्ही सर्वांनी उद्या शाळेत यायचं आहे. ज्यावेळेस तो आला शाळेत, त्यावेळेस शिक्षकाने त्याचं कौतुक केलं की तुझ्या कर्तव्यदक्षतेमुळे किंवा तुझ्या समयसूचकतेमुळे किंवा तुझ्या हुशारीमुळे हा जो प्रकार आहे, भीतीदायकचा प्रकार, हा टळलाय आणि ही शाळा भरलेली आहे. तर सरांनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलंय की सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम वापरताना आपण जबाबदारीने वापरतो का, काळजीपूर्वक वापरतो का? मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आले की सर, मग काय करायचं? तर मग त्या सरांनी त्यांना समजावून सांगितलं. तर आपला हाच विषय आहे की तुम्ही 8व्या वर्गामध्ये आहात, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल आहे, आई वडील कडून तुम्ही घेता, मोबाईलचा वापर करता, अभ्यासही सुद्धा करत असाल. परंतु सोशल मीडियाचा किंवा समाज माध्यमाचा वापर करताना आपण जबाबदारीने करतो का, यासाठी आपण इयत्ता 8वी मधील जो घटक आहे समाज माध्यमाचा वापर जबाबदारीने, या घटकाकडे आपण जाऊया. तर तुमच्या ज्या हातात पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की काही विषयांचे किंवा काही मुद्द्यांची जी उत्तरे मिळतात का. पेज क्रमांक 14.
सर्वांनी काढले? पेज क्रमांक 14. आता आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर या चर्चा करण्यासाठी मी काही गट पाडणार आहे. तर या ठिकाणी 4 मुद्दे आहेत. 4 मुद्द्याला मी 4 गट तयार करणार आहे. तर पहिले 2-2 हा एक गट होणार आहे, दुसरा 4चा एक गट, तिसरा एक 4चा आणि हा 4था गट. आता पहिल्या गटाला हो जोडी, दोघाची जोडी किंवा गट. एका गटाला मी एक परिस्थितीबद्दल विचार करायला सांगणार आहे किंवा चर्चा करायला सांगणार आहे. दुसऱ्या गटाला दुसरा जो उदाहरण दिलेला आहे परिस्थितीचा त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. तिसऱ्या गटाला जो तिसरं परिस्थितीचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि तुम्हाला चौथ्या गटाला चौथा जो परिस्थितीचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर चर्चा करायची आहे. तर सर्वांनी 2 मिनिटं त्या विषयाला अनुसरून चर्चा करा आणि त्याच्यावर आपण मग बोलू. काळजीपूर्वक विचार करा. आता तुम्ही सर्वांनी चर्चा केलीच असेल. आता तुम्हाला सूचना आहे की एका गटाने समोर येऊन ती जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर तुमचे मत काय ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. तर सर्वप्रथम पहिला गट, या पहिल्या परिस्थितीवर तुमचे मत काय, तुम्ही काय चर्चा केली? थोडा विचार करण्याला एक आहे. तर नाही असतात काही काही पोरं असतात की एक कोर्स असते मास कम्युनिकेशन, म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने आपण कोर्स करतो. त्याच्यामध्ये टेलिमार्केटिंग मार्केटिंगचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये ती मुलगी अदिती नावाची मुलगी ती कोर्स करताय. हा पदवीधर आहे ती. नाही बरोबर बरोबर एकदम बरोबर. एकदम बरोबर. उपरोधिक संदेश पाठवतात सर, म्हणजे जे संदेश पाठवायला नको, करेक्ट. एखाद्याला चिडवणारे किंवा त्याला हे करणारे, कोणाचं मन दुखेल किंवा कोणाच्या भावना दुखतील. हा एकदम बरोबर. खूप 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 छान विचार केला तुम्ही. थँक्यू सर, मी आताच वाचलं. ठीक आहे जाऊ शकता. तुम्ही या दुसरा जो तुम्हाला जो विषय होता किंवा परिस्थिती होती त्याच्यावर काय संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात? मुद्दा असा होता, पेजांनी एका समाज माध्यमाच्या व्यासपीठावर स्वतःची एक खोटी प्रोफाईल तयार केलेली आहे. या प्रोफाईलमध्ये खूप खोटी माहिती आहे. त्याचा समज आहे की त्यामुळे त्याचा मुलींवर प्रभाव पडेल. मुलींनी त्याच्याशी संपर्क साधावा म्हणून त्याचा फोन क्रमांक आणि पत्रव्यवहाराचा पत्ताही त्याने दिलेला आहे. यामध्ये संभाव्य धोका काय होऊ शकते? सर आताचा जर परिस्थितीचा विचार केला तर अशा बऱ्याचशा आपण अनुभवत आहोत. तर घटना नाही का ज्या घडतात, तर काही लोक अशी ID उघडून व्यवसायाशी संबंधित काही जाहिराती बरोबर बरोबर अगदी बरोबर. आणि त्या जाहिराती टाकल्यानंतर मग एक आता सर्वांना व्यवसायाची गरज असते बरोबर. छोट्या मोठ्या, तर ते अशा ठिकाणी पैसा वगैरे गुंतवतात आणि त्यांना तो रोजगार न मिळता त्यांचा संपूर्ण पैसा लुटतो. अच्छा, सायबर क्राईम द्वारे एकांना फसवेगिरी करू शकतात. हा बरोबर बरोबर. सर पुन्हा मॅट्रोमिनियल साईटवर याचा दुरुपयोग होऊ शकतो. करेक्ट. कारण की त्यांनी स्वतःचा व्यवसाय खोटा असलेला सांगू शकतो. बरोबर. पुन्हा त्याची डेट ऑफ बर्थ वगैरे माहिती, म्हणजे पर्सनल जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सगळं माहिती खूप खोटी सांगू शकतो. आणि त्याच्यामुळे जर त्याला लग्न वगैरे करायचं असेल, लग्न झालेलं पण असेल तरी तो अनमॅरिड दाखवू शकतो आणि खोटी माहिती देऊन मग त्या मुलीचा
म्हणजे नकळत फसवणूक होऊ शकते, धोका होऊ शकते, किंवा त्या मुलीची एक प्रकारे बदनामी सुद्धा होऊ शकते आणि त्या बदनामीमुळे ती मानसिक तणावावर येऊन स्वतःही आत्महत्या करू शकते किंवा आपलं जीवन संपवू शकते. अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. एकदम बढिया, खूप छान तुम्ही विचार केला, चर्चा केली. बसा. याबाबत प्रीतीचे मित्र नेहमी बडाया मारत असतात. तिचे ऑनलाईन मित्र खूप कमी असल्यामुळे तीही अनोळखी व्यक्तीकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायचे ठरवते. तर यामध्ये काय होते की आपण फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे आपले मित्र वाढवण्यासाठी आपण जर कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट अनोळखी माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली तर मग आपण त्याचा वाईट परिणाम होऊ शकते. कोणत्याही प्रकारचे मेसेज पाठवणे, हे करणे, ते आणि म्हणजे अश्लील चॅटिंग वगैरे त्याच्यामध्ये प्रमाण वाढू शकते. पुन्हा विशेष म्हणजे काय काय फ्रेंड रिक्वेस्ट हल्लीच्या काळामध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते आणि कधी कधी आपलं अकाउंटही हॅक होऊ शकते. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे त्या अकाउंटला तो स्वतः जबाबदार न राहून इतर व्यक्ती त्या अकाउंटला जबाबदार राहू शकते. हा, बरोबर. ठीक, छान पडते. हा. पण ते सक्रिय असताना जी आभासी वगैरे जे व्हर्च्युअल ग्रुप्स आहेत नाही का, सोशल मीडियाचे जे ग्रुप्स आहेत त्याचे मेसेज तिला फॉरवर्ड करायची सवय आहे. बरोबर. तसंच एका राजकीय पक्षाने एक ग्रुप तयार केला अदर दुसऱ्या बरोबर. राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी. तर ती त्या राजकीय पक्षाच्या ग्रुपची आहे, तर त्या आलेले मेसेज सुद्धा तिला फॉरवर्ड करायची सवय आहे. तर तिच्या या सवयीमुळे काय ती अडचणीत येऊ शकते. बरोबर नाही का, कारण एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात बोलणं नाही का, ती अडचणीत जर आली किंवा तिच्या त्या चुकीच्या मेसेज जर तिने इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले त्यामुळे तिला अडचणीत येऊ शकते, तिच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा अडचणीत ती येऊ शकते. म्हणजे आपण काय करायला पाहिजे की समाज माध्यमावर जे आलेले मेसेज आहे ते इतरांपर्यंत पोहोचण्या अगोदर त्याची सत्यता पडताळली पाहिजे. बरोबर. आणि जर आपल्याला योग्य वाटत असेल तरच ते इतरांना खात्री झाली तर ती समोर पाठवायची. याच्यामध्ये पुन्हा एक होऊ शकते की राजकीय पक्षामध्ये वाद तयार होऊ शकते किंवा धार्मिक तेढ निर्माण सुद्धा होऊ शकते. बरोबर. अगदी बरोबर. खूप छान. आता या चारही परिस्थितीनुसार तुम्ही खूप छान चर्चा केलेली आहे आणि बरेचशी माहिती तुम्हाला मिळालेली आहे. असे काही उदाहरणे सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या परिवाराच्या सदस्यासोबत घडलेली आहेत किंवा इतर लोकांसोबत सुद्धा घडलेली आहेत. तर आता आपण या ठिकाणी लेखन कार्य करूया 2 मिनिटासाठी. तर तुमच्याकडे जे नोटबुक आहे त्याच्यामध्ये नोंद करा की समाज माध्यमे वापरताना स्वतःला किंवा इतरांना धोका होऊ नये यासाठी आपल्याला कोणत्या नियमांची यादी तयार करावी लागेल किंवा नियम तयार करावे लागेल. तर आपापल्या गटामध्ये वेगवेगळी नियमे तयार केली तरी चालेल.